तुला तुझं प्रेम मिळावं, तुझं लग्न व्हावं म्हणून मी किती प्रयत्न केले माहिती, पण ते सगळे व्यर्थ ठरले. तुझ्यासाठी मी इतकं सगळं केलं, त्याचं हे फळ मिळालं मला. आणि तरी तुला असं वाटतं की मी तुला माफ करावं? कसं माफ करू मी तुला माहिती? तुम्ही काय म्हणालात आता? काय? तुम्ही तुम्ही मगापासून म्हणताय की तुमचं कुणावर तरी प्रेम आहे. हो आहे. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरं तर तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते ना, तेव्हा मला वाटलंही नव्हतं की मी कधी ह्या माणसाच्या प्रेमात पडेल. पण तुम्ही माझ्यासाठी स्वतःला बदललं आणि एक माणूस म्हणून तुमच्यात झालेला बदल बघून मी तुमच्या प्रेमात पडले. प्रेमासाठी वाटेल ते सहन करू शकणारा माणूस मला तुमच्यात दिसला, म्हणून मी तुमच्या प्रेमात पडले. मनाला यातना होत असतानाही आपलं अख्खं आयुष्य कुणाच्या तरी दावणीला बांधायला निघाला होता तुम्ही, म्हणून मी तुमच्या प्रेमात पडले. तुमच्या इतका खरा माणूस मला आजपर्यंत दिसला नाही, म्हणून मी अजून तुमच्या प्रेमात पडले. आणि आज सगळ्यांसमोर मी हे मान्य करते की राजवर्धन मोहितेंवर मी कावेरी खरंच खूप प्रेम करते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील. कावेरी, मला देवीने दिलेला संकेत खरा ठरला. आता कावेरीच माझ्या घरची सून होणार. पुरे सगळं काही तुमच्या मनासारखं होणार नाहीये रत्नमालाबाई. देवीने तुम्हाला कुठलाही संकेत दिलेला असेल, पण माझ्या या पोरीने मला सुद्धा एक शब्द दिलाय. ती मी सांगेन त्याच मुलाशी लग्न करणार आहे. आणि मला माझी कावेरी तुमच्या घरची सून झालेली कधीही चालणार नाही. तात्या,
चल. तात्या ऐका माझं. कावेरी, जे बोलायचंय ते गुहागरला जाऊन बोलू. चल. चल तात्या चल तात्या चल, आपल्याला निघायचंय लगेच. आपण गुहागरला चाललोय. तात्या ऐका ना. कावेरी, काही महत्वाचं घ्यायचं असेल तर लगेच घे. कितीही महत्वाचं असलं तरी आपल्याला ते घेण्यासाठी सुद्धा परत या शहरात यायचं नाहीये. आपण गुहागरला चाललोय कायमचे. तात्या 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 काय झालंय काय तुम्हाला? नका ना असं रागराग करू. तात्या, ताईला तुमच्याशिवाय दुसरं कोण समजून घेणार आहे सांगा? ताईचं प्रेम आहे राजवर. नका इतका टोकाचा निर्णय घेऊ. ए, तू गप्प बस गा. तुला काय कळतंय? लहान आहेस तू अजून. तू किती वेळ अशी रडत बसणार आहेस? अगं बोल ना काहीतरी. ताई, तू आताही जर अशी शांत राहिलीस ना तर सगळं गमावून बसशील. ती काय बोलणार आहे? तिने मला शब्द दिलाय आणि तो तिला पाळावाच लागेल. ताई, तू दिलेल्या शब्दासाठी तू तुझं आणि राजचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहेस का? हे गौरे, मी काय तिच्या आयुष्याची वाट लावत नाही. हा, उलट तिच्या आयुष्याचं वाटोळ होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. म्हणून तिला गावी घेऊन जातोय, या सगळ्या लोकांपासून दूर. मला कळतंय मी काय करतोय ते. मला तिची काळजी आहे. हा, काळजी आहे म्हणून नाही तात्या. तुमचा इगो दुखावला गेलाय ना म्हणून करताय तुम्ही हे सगळं. तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही आत्ता ताईला इथून घेऊन गेलात ना तर आयुष्यात ती कधीच सुखी राहू शकणार नाही. तात्या नका ना ताईच्या सुखाच्या आड येऊ. गौरे, शहाणपणा करू नकोस. बाप आहे मी तुझा. तुम्ही दोघी विसरला असाल, पण त्या लोकांमुळे आपल्याला किती त्रास झाला, माझ्या पोरीने किती सहन केलं हे मी विसरलो नाहीये. मला शिकवतेय हे काही नाही. आपल्याला लगेच निघायचंय. आपण चाललोय गुहागरला. आपल्याला नको ते शहर आणि ते सगळं. चला चला, आपण निघतोय. हे काय? कुठे निघालात तुम्ही? आम्हाला जिथे जायला हवं तिथे. अहो पण तात्या, असे काय जाताय तुम्ही? काऊ, काऊ माझं ऐक ना प्लीज. प्लीज माझं ऐक ना. तू नको जाऊ. मी परत अशी चूक नाही करणार. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. तू किती वेळा माझी माफी मागितलीस ना वैदेही, तरी मी तुला आता माफ करणार नाही. कारण तू केलेली चूक अक्षम्य आहे. एकदा ना स्वतःच्या मनाला विचार, तू जे केलंस ते योग्य केलंस? कुठल्या तोंडाने माफी मागतेस माझी? तात्या, हे बघा, असं डोक्यात राग घालून घेऊ नका. कावेरीचं लग्न राजवर्धन बरोबर लावा. खरंच चांगलं स्थळ आहे. हो तात्या, मला देखील हे पटतंय. अरे, घाईघाईत निर्णय घेऊन तुम्ही चूक करता असं वाटतंय. तुम्हीच आम्हाला म्हणाला होतात ना की खूप चांगलं स्थळ आहे, आणि आता हे स्थळ कावेरीसाठी आलंय तर तुम्ही का नकार देताय? आता राजवर्धन खरंच चांगला मुलगा आहे. कावेरीला खूप सुखात ठेवेला होतो.
आणि दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. ओ हे कुठलं प्रेम? हा सांगा ना, जिथे माणसाच्या मनाची कदर केली जात नाही, हे कुठलं प्रेम? या श्रीमंत माणसांना फक्त पैशाची भाषा कळते. तुम्हाला माहित नाही हो आम्हाला यांच्यामुळे किती त्रास झालाय, म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. नाही नाही, मला मान्य आहे, मी तुम्हाला सांगितलं की ते खूप चांगलं स्थळ आहे म्हणून. कारण कावेरीने मला सांगितलं होतं काहीतरी बोलून वैदेहीचं लग्न मोडू नका. तुमच्या मुलीचं लग्न मोडू नये म्हणून मी तुम्हाला त्या लोकांविषयी चांगलं सांगितलं. नाहीतर तिथेच चुकलं माझं कदाचित. तुला तुझं प्रेम मिळावं, तुझं लग्न व्हावं म्हणून मी किती प्रयत्न केले वैदेही, पण ते सगळे व्यर्थ ठरले. तुझ्यासाठी मी इतकं सगळं केलं, त्याचं हे फळ मिळालं मला. आणि तरी तुला असं वाटतं की मी तुला माफ करावं? कसं माफ करू मी तुला वैदेही? सगळं झालं असेल तर निघूया. चला कावेरी, चल. ऐक ना काहू, काहू माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. मला माझी कावेरी तुमच्या घरची सून झालेली कधीही चालणार नाही. राज, बघ, जे घडलंय ते तुझ्या चांगल्यासाठीच घडलंय. तू जे करू शकला नाहीयेस ना, ते त्याच कावेरीने करून दाखवलं. राज, 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 चल. काय झालं? असा का बसलायस तू? राज, मग काय करू? आता हे मी तुला सांगायला हवं राज. अरे राज, तुझं प्रेम आहे ना कावेरीवर, तुझा जीव तळमळत होता ना तिच्यासाठी. मग आता तर कावेरीने तिचं तुझ्यावरचं प्रेम कबूल केलंय. आता तुला कोणाची भीती आहे? राज, चल चल, पण कावेरीला घेऊन येऊया. राज, बोल ना काहीतरी. राज, तू आता खूप खुश असायला हवंस. सगळ्या जगासमोर कावेरीने तिचं तुझ्यावरचं प्रेम कबूल केलंय, मान्य केलंय. जे तुला हवंय ते घडतंय राज. राज, ऐक माझं, आपण जाऊया, कावेरीच्या तात्यांची समजूत काढूया आणि ते तिला गुहागरला घेऊन जायच्या आधी तिला घेऊन येऊया. चल राज, चल. नकोय. माझ्यामुळे तुझा जेवढा अपमान झाला तेवढा बास झाला. आता माझ्यामुळे तुझा आणखीन अपमान व्हावा असं वाटत नाहीये मला. नाही, खरंच नको. त्यांना होकार द्यायचा असतं तर त्यांनी आधीच दिला असता. जाऊ दे. कदाचित माझ्या नशिबात काकूंचं प्रेमच नाही. राज, खबरदार असा विचार केलास तर. राज, मी तर ह्या क्षणाची वाट बघत होते की कधी कावेरी तुझ्यावरचं तिचं प्रेम कबूल करेल. त्या क्षणी मी तिला माझी सून म्हणून घरात घेऊन येईन असा निश्चय केला होता मी. तुला नाही यायचं ना माझ्या बरोबर? नको येऊस. मी एकटी जाऊन कावेरीला घेऊन येणार आहे. काकी, येऊ
ती जे करायला नको होतं तेच तुम्ही केलं. मी म्हणते काय काय गरज काय होती मध्ये बोलायची. झालं, लग्न मोडलं माझं, संपलं सगळं. हेच हवं होतं ना तुम्हाला. तरी मी हजारदा बजावून सांगितलं होतं की तिथे हे सगळं बोलायचं नाही. पण नाही, आम्हाला तो सगळं खरं बोलायचंय ना. कसं आई बाबा तुम्ही जरा मुलीचं सुख बघवत नाही. अगं वैदेही, तू आत्ता कावेरीची माफी मागत होतीस ना, आणि आता लगेच असं बोलतेस. मी तिची माफी मागत होते कारण ती एकटीच आहे जी माझ्या आयुष्यात राजला परत आणू शकते. ती भोळी आहे, साधी आहे. मी केलं असतं तिला कन्व्हिन्स. तुम्हाला काय करायचंय. ती एकटी धागा आहे माझ्या आयुष्यातली की जी राजला परत आणू शकते. पण नाही, तुम्हाला साधी अक्कल नाहीये त्याची. वैदेही शांत हो. अगं तुला कळत नाही आम्ही तुझं लग्न का मोडलं ते. तेच ऐकायचंय मला. का मोडलं लग्न सांगा. हे बघ, आम्ही जर आज तुझं लग्न मोडलं नसतं ना, तर उद्या तुमच्यात भांडणं होऊन हे लग्न मोडलंच असतं. प्लीज बाळा, आम्हाला समजून घे. हे बघ, आम्ही जे केले ना ते तुझ्या भल्यासाठीच केले. काय केलं भल्यासाठी. आज माझं लग्न होत तर आज माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होत होता. राज, माझं प्रेम मला मिळत होत. तुमच्या मूर्खपणामुळे ना होत्याचं सगळं नव्हतं झालं. अगं वैदेही, फक्त तुझं प्रेम होतं राजवर. राजचं खरं प्रेम कावेरी आहे, आणि तो सुद्धा मन मारून तुझ्याशी लग्न करत होता. अगं हे असं जबरदस्तीचं लग्न किती काळ टिकणार. आणि तू सुद्धा खोटं बोलून सगळं घडवून आणत होतीस. बघ वैदेही, सत्य कधीही लपत नाही. आज ना उद्या हे सत्य लोकांसमोर आलं असतं तर तू काय करणार होतीस. तेव्हाच तेव्हा बघता आलं असतं बाबा. काही बोलताय तुम्ही. पण आज काय झालं. आज माझं राजशी लग्न झालं नाही. आणि त्या कावेरीचं पण नाही होणार. कावेरी, जरा कावेरीला बोलवता का प्लीज. कावेरीला तात्या परत गुहागरला घेऊन गेले. काय घेऊन गेले. मॅडम. नाही, आत्ता नाही. आत्ता मला तुझ्याशी बोलण्यात माझा वेळ वाया घालवायचा नाहीये, कारण मला गुहागरला जाऊन कावेरीला घेऊन यायचं. पण माझ्या मुलाच्या आयुष्याशी आणि कावेरीच्या आयुष्याशी जो खेळ खेळलीस ना तू, त्याचा जाब विचारायला नक्की येईल. तेव्हा सगळा हिशोब चुकता करू याचा सकट. सुलभे, आम्ही आलोय ग. आलात, हे घ्या पाणी. आलीस का तू. बरं झालं,
मला वाटलं येते की नाही बया. आता आली आहे ना, तर लवकरात लवकर बोलणी करून घेऊया आणि लग्नाचा कार्यक्रम उरकून टाकूया. आता जास्त दिवस घरात नको ठेवूया तिला. अहो, मी तिच्या भल्यासाठी बोलतेय. माझ्याकडे असं बघून काही होणार नाही. हा धाक जर तिला दाखवला असता ना, तर हा प्रसंग झाला नसता. पण बाय माझी लाड करत बसलात. ते काय नाही, आता कसलाही विचार न करता लवकरात लवकर तिला उचलून टाकूया. आई जरा शांत बसतेस का तू? का? ही काय वेळ आहे का हे सगळं बोलायची? आत्ताच आलेत ना ते. आणि तुझ्या लग्नाचं काय ना हे बघून घेतील. तुला मुळीच काळजी करायची गरज नाही, कळलं? राज, असं हातावर हात ठेवून बसून काय होणार आहे? आपल्याला गुहागरला जावं लागेल. कावेरीच्या वडिलांची समजूत काढावी लागेल. त्याने काही होणार नाहीये. तुला असं वाटतंय का तुझ्या समजूत घालण्याने तात्या आमच्या लग्नासाठी तयार होतील? हो, मला असं वाटतंय, कारण देवीने मला दिलेला संकेत खोटा नाही ठरला. राज, माझा विश्वास आहे की कावेरीच या घरची सून होणार आहे. तुला कळत का नाहीये? तिथे जाऊन फक्त आपला अपमान होईल. मग हो दे ना, अपमान झाला तर. राज, प्रेम करतोस ना कावेरीवर? राज, अरे प्रेमात काहीही सहन करायची तयारी ठेवली पाहिजे माणसाने. आणि हे बघ, कावेरीचे वडील हे वाईट नाहीये, ते काही दुष्ट नाहीये. ते दुखावले गेले आणि म्हणून ते असं बोलतात. अशा वेळेला त्यांच्या बोलण्याचा आपण का उगीच अपमान समजून घ्यायचा? राज, सर्वात महत्वाचं म्हणजे कावेरीचा विचार कर. तिचं प्रेम आहे तुझ्यावर. तिला तुझ्याशी लग्न करायचंय. उद्या तिच्या वडिलांनी तिचं दुसऱ्या कोणाशी लग्न लावून दिलं तर काय करणार आहेस तू? ती बिचारी तिच्या वडिलांच्या विरुद्ध काही बोलू पण शकणार नाही. त्यामुळे राज, आपल्यालाच काहीतरी करायला हवं. आणि ते इथे बसून होणार नाही. आपल्याला गुहागरला जावं लागेल. पण त्यासाठी झाला ना आपला अपमान, तो होऊ दे. तुला कळत का नाहीये? मला कळतंय, म्हणूनच मी तुला सांगायचा प्रयत्न करते. राज, असं बसून काही होणार नाहीये. राज, आपल्याला जावं लागेल. तुला नाही यायचंय का माझ्या बरोबर? ठीक आहे, आदित्य तू चल, आपण जाऊया. चल चल निघूया. थांबाई, मी पण येतो.